मला खाऊ घालायचं तर तूच खाऊ राहिली. गोटा गोटा दा 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 दा. त्याला माकड पाहिजे, नाही हत्ती पाहिजे. घे गोटा 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 गोटा. आता एकदा घेतला का तुम्ही? आता खाली ठेवलं का? रडायला लागल. हेच म्हणतो. तुमच्या कस पाहता येते. शेपटी पकडा. मी आणि मिस्टर आम्ही दोघे पण पूजाच्या घरी आलो होतो. लाडू मस्त खेळत होता, पण तो ना खाली ठेवला की रडायचा. त्याला असं म्हणायचं होतं की मला घेऊन जा बाहेर कुठेतरी फिरायला. त्याला उचलून घेतलं की तो राहायचा. पूजा तिची तयारी करत होती. तिला पण आमच्यासोबत यायचं होतं आईच्या घरी. आज सागरदादाचा बर्थडे ना, तर मग ती पण आमच्यासोबतच येणार होती. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 7 वाजले आणि मी पूजाच्या घरी आलेली होती आपल्या लाडूला बघायला, भेटायला. आणि पूजा आणि मी आम्ही सर्वजण चाललो आहे आता आईकडे. सागरदादाचा वाढदिवस आहे ना आज, तर त्याचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, तर तिकडे जायचं आहे. तर पूजासोबत बाळ पण आहे, म्हणून मग मी थांबली आहे. ती येते सर्व आवरून खाली, मग आम्ही जाऊ आता. आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हालाही पण सर्व काही शेअर करते. तर नक्की आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. कुठं चालला? कुठं चालला? कुठं चालला? भूर चालला? भूर चालला? भूर चालला? कपा टाकलाय. अरे वा, चला. असं फिरायला लय आवडतं त्याला का रे? टुकुमुकू बघतो. हा, असं फिरा. बाय बाय. खाली करा, खाली करा पाहिजे. खाली करा थोडस. अरे वा, असं बघायला लय आवडतं. चला ना हो, या ना, या या. घरात काही आहे का नाही पोरं? अंशू, अगं लाडू आला अंशू. माझा गल्ला भरला का? मी लाडूला सायकल घेणार आहे. माझ्या ती काय म्हणते माहिती का? माझा गल्ला भरला का? मी लाडूला माझ्या गल्ल्यातल्या पैशांनी सायकल घेणार आहे माझ्यासारखी. हो, अरे वा अंशू. अंशू मावशी सायकल घेणार आहे. त्याच्या वाढदिवसाला मी सायकल घेणार म्हणे माझ्यासारखी. तो मोठा झाला का? म्हणून घे तर गल्ला बरं तुझा. घेशील ना ग? हॅपी बर्थडे माझ्या भावाला. मला सोडून तुम्ही गेले मस्त देवीच्या डोंगरावर, मी तुम्हाला सोडून वणीच्या डोंगरावर गेलो. दोघांनी पण डोंगर पाहिले, पण मी तुमच्यापेक्षा मोठा डोंगर पाहिला. अंशू आणि सईला दोघींना पण लाडू खूप आवडतो. दोघींना पण लाडूला घ्यायचं होतं, तर मोठी बहीण आहे ना लाडूला सईच्या मांडीवर देते, पण लाडू काही राहत नव्हता, रडायला लागला. आम्ही सर्वजण मग इकडे आलो. मोठी बहीण, सौरभ, साक्षी सर्वजण आलेले होते. अंशूचा मामा करण मामा तोही आलेला होता सागरदादाला केक घेऊन. आणि आपला शिव इथे मस्त जेवणावर ताव मारतो. हे हो मामी, अहो तुम्ही साडी बिडी काय आहे का? तुमच्या नवऱ्याचा बर्थडे असं लय काम केलं असं दाखवू नका. साडी घाला मस्त. केक कापायचे. वहिनी काय करताय? अच्छा, तुम्ही पीठ मळताय. कामाला सुटका नाही हा ना? आणि यांचं बघा, दोघींना पण लाडूला मांडीवर घ्यायचं होतं, म्हणून दोघी पण आहे ना मांडी घालून बसल्या. आणि मोठ्या बहिणीने त्यांच्या मांडीवर लाडूला ठेवलं, पण लाडू काही मूडमध्ये नव्हता. काय स्पेशल आहे आज माझ्या माहेरी? पनीरची भाजी.
हो का? पनीरची भाजी केली आज आपल्याकडे ना मसाले भाजी जावा जावा मिळून करताय का आम्हाला? नाही सोने ती माझी हा ते सासू सोना सॉरी सासू सोना हं इथं मस्तपैकी ही पनीर कापलेले आम्हाला सर्वांना जेवायला आहे. आज मस्त पनीरची भाजी बनवली आहे. अर्चना बनवते झाली नाही अजून. का अंशू मावशीने कॅडबरी दिली बाळाला? अगो पप्पी धरली गोडीत ना अंशू. अंशू अगं त्याने कॅडबरी धरून ठेवली. आता आता लाडू कॅडबरी खायची नाही बरं का बाळा. स्वयंपाक झाल्या मग सर्वांना जेवायला वाढलो. आम्ही पण सर्वजण आता जेवायला बसलो. आधी जेवण आणि नंतर मग बर्थडे सेलिब्रेशन करू. गपचूप केला ना? तू कुठं होती? तू कुठं होती? आणि तुला उठवलं पण नाही? गपचूप बर्थडे केला, गपचूप केक खाल्ला. तेव्हा तुला आठवलं रात्री 12ला बर्थडे केला मम्मीनी पप्पाचा. पाहिलं ना कशी शाळा करत्या मम्मी पप्पा. खाल्ला का? अरे फुटला पण केक. केक नाही फुगा. चला आता आपल्याला बर्थडे करायचंय पप्पाचा हॉलमध्ये. चला ए अंशू चला त्या केक कापायचा आहे. सागर दादाला भेटायला पण घरी ना बरेच त्याचे फ्रेंड आलेले होते. तर त्यांनी सर्वांनी पण त्याला बड्डे विश केलं. ते गेल्यानंतर मग आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि नंतर बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. खूप काही मोठा बड्डे नव्हता, घरातल्या घरातच करायचा होता. कारण आज सागरदादा आणि अर्चना दोघे पण दिवसभर घरी नव्हते. ते दोघे पण गेले होते वणीला सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. तर तिथं मग त्यांनी दर्शनं वगैरे केली आणि त्यांना घरी यायला आहे ना 6:30 वाजले. तिथून पुढे मग अर्चनाने साक्षीने मिळून स्वयंपाक बनवला आणि आम्हाला 6:30 वाजता कॉल आलेला होता की इकडे या. म्हणून मग आम्ही सर्वजण आलो. म्हणून मग घरातल्या घरातच साधा सिंपल बड्डे सेलिब्रेशन करायचं चालू आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच, आम्ही पण गेलो होतो पाटोळेच्या देवीआईला जोगेश्वरी मातेला. तर आम्ही पण तिकडे भरपूर मजा केली आणि डबे वगैरे नेले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा. सर्व फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केला आम्ही पण. आणि अर्चनाने आणि सागरदादाने पण भरपूर एन्जॉय केला. मला खाऊ घालायचं तर तूच खाऊ राहिली. उभा घेतला का डायरेक्ट हा मोठे मोठे सगट. ए वकलं 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 पण त्या बा त्याने मंदिरात असं केलं. काय झालं का त्याला? चला आता तो पिवळा बर्थडे आता लाडू टीव्ही बघतोय. पाहिलं का लाडू? हे बघा
लाडू बघा टीव्ही बघतो. असं का करतो मग चिमण्याला? बाबाचा बर्थडे लाडू दे का माझ्याकडं? ए ते निळं घ्या काढून. मग आम्ही ते निळं घ्या काढून. ते चांगलं नाही वाटत ते दुपट. ए बाई ग लय छान दिसतंय. तोंडपूस थांबायला लाडूचं तोंडपूस पहिलं. एका साईडला बर्थडे सेलिब्रेशन चालू होता आणि दुसऱ्या साईडला आपल्या लाडूचा गोंधळ चालू होता. घरामध्ये छोटंसं बाळ असलं ना तर सर्वांचं लक्ष त्याच्याकडेच असतं. आणि टी व्ही चालू होता तर टी व्हीवरती क्रिकेट मॅच दिसत होती ना लाडूला, तर तो सारखा टी व्हीकडे बघायचा आणि आम्ही त्याला काही टी व्ही बघू देत नव्हतो. त्यामुळे ना त्याची ना चिडचिड व्हायची आणि तो रडायचा, चिडायचा. चला, अशा प्रकारे आज सागर भाऊचा मस्त बर्थडे झालेला आहे. अर्चना पण त्याला केक खाऊ घालत होती. तो केक खात नव्हता, पण आता दोघे पण डायटिंगवर आहे ना, वजन कमी करायचं आहे दोघांनाही. त्यामुळे मग त्याला म्हटलं चला आज एक दिवस खाऊन घे, खाऊन आजच्या दिवस आवर. छान आहे, छान आहे. थोडं रे सारखं बाजूला. भैया, अगो भैया घाबरत आहे बरं का ते, घाबरत आहे. तू घाबरतो. हळू हळू द्या ग, हळू द्या, घाबरत होतो. फिरल काय रे, यायची तुला? हे पण छान बसलाय ते त्याच्यात. असं आहे आमच्या घरी पण आम्ही अजून लावलं नाही. म्हटलं अगं मग त्याला सवय नाही ना, म्हणून ते थोडं घाबरत आहे. तुला आवडलं? आपण घरी गेलो झोळक लावू. आलं तुला आवडलं झोळका? लाडू, अगो बाई माझे सोना एवढं बाली बसलं. असं चला आता आम्ही घरी निघतोय. माझ्या भावाचा साधा सिंपल बर्थडे झालाय घरातल्या घरात. 2 बहिणी काही आल्या नाही. संध्याताई लांब राहते ना, त्याच्याकडे लांब नाही, त्याच्या कार्यक्रम होता त्याच्यामुळे ते आले नाही. ती म्हणे तू तिकडे म्हणे मी आपण बर्थडे साजरा करू. तिला म्हणलं आता तू तुझं घरचं करून घे, आपण नेक्स्ट टाइम परत साजरा करू. आणि माझ्या भावाला खूप साऱ्या ताईने भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. त्याबद्दल माझा भाऊ सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद सर्वांना. चला आता आम्ही निघतो. रात्रीचे 10:30 वाजले. येऊ ना? 10:30 वाजले. घ्या झोपून आता. थांबा ना, एवढं छान बसले. घरी गेलं मी पहिलं त्याला असं मला किती झोका देतो. हा का? हा ना. गोल गोल असं लय गोल दिलं. अगं लाडूला घेन चाल ना. तुला लागल ना. अगो बाई इतकं भारी वाटतंय तुला. अगं बाई लाडूच दिसाना. अगं लाडूला उतरायचं नाहीये का काय? चला आम्ही सर्वजण आता निघालोय घरी. पूजाला आणि लाडूला तिच्या पप्पांसोबत घरी पाठवलं मी. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली तर मी सकाळी मस्त इथे गुळाचा शिरा बनवते. एका साईडला मस्त चहा ठेवला, मिस्टरांसाठी ठेवला. त्यांना चहा बिस्किट आवडतं तर मग मी त्यांना चहा आणि बिस्किट दिलं. आणि माझ्या एकटीसाठीच करायचं होतं फक्त शिरा, तर इथे कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं आणि थोडासाच रवा टाकला. बारीक रवा असला तर अजून पण छान होतो, पण बारीक रवा नव्हता तर मी जाडच रवा टाकलेला आहे. सध्या आता आमच्या घराचं काम चालू आहे तर मी व्हॉइसओव्हर करते आणि बाजूला ठोकाठकीचा थोडाफार आवाज येतोय. तर चला आता इथे रवा छान हलकासा असा भाजून घेतला आणि त्यामध्ये मग गुळाचं पाणी टाकायचं. तर पाणी टाकल्यानंतर मग छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता, पण मी काही टाकली नाही कारण मला खूप जास्त वेलचीचा स्वाद नाही आवडत, म्हणून मग मी नाही टाकली. अशा प्रकारे मंद गॅसवरती आता याला 2 मिनटं वाफ द्यायची आपल्याला, म्हणजे रवा आहे ना छान असा फुलला जातो. आणि हे बघा
कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि मला तर असं झालं की कधी मी खाईल गरम गरम. थोडासा खाऊन बघितला मी, मस्त झालेला होता. खूप जास्त गोड पण नाही आणि खूप जास्त फिका पण नाही, मापात झालेला होता. मस्त गरम गरम गुळाचा शिरा तयार. खूप मस्त झालेला आहे. मला आहे ना गुळाचा शिरा आवडतो, साखरेचा पण आवडतो, पण म्हटलं साखर जास्त खायला नको म्हणून मग गुळाचा बनवला मी. चला मस्त नाश्ता करून घेते मी. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.